जय जिजाऊ, जय शिवराय. जिजाऊ जयंती जवळ आली आहे आणि म्हणून हा व्हिडिओ खास महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातल्या नव्हे, तर समग्र जगातल्या आई वर्गासाठी हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ समग्र जगातल्या आई वर्गांपर्यंत जावा. व्हिडिओचं नाव आहे आई तुम्ही जिजाऊ व्हा. व्हिडिओचं नाव पुन्हा एकदा ऐका. व्हिडिओचं नाव आहे आई तुम्ही जिजाऊ व्हा. हो, येणाऱ्या जिजाऊ जयंतीपर्यंत हा व्हिडिओ घराघरात गेला पाहिजे, कारण हा समग्र आई वर्गासाठी व्हिडिओ आहे आणि जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं बनवलेला व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपूर्ण ऐका आणि प्रत्येक आईपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, याची जिम्मेदारी तुमची एक शिवभक्त म्हणून. चला, अगदी मोटिवेट करणारा, प्रेरणा देणारा, आई कशी असावी हे सांगणारा हा व्हिडिओ. व्हिडिओचं नाव आई तुम्ही जिजाऊ व्हा. व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक आईला वाटतं माझं मूल कर्तृत्ववान असावं. प्रत्येक आईला वाटतं माझ्या मुलाचा झेंडा अटके पार असावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ही प्रत्येक आई वडिलांची सामान्य अपेक्षा आहे. पण त्यासाठी आम्ही अटके पार झेंडा लावणारं स्वप्न पाहतोय का? म्हणजे जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं एक गोष्ट शिकूया की मोठी स्वप्न पाहिली तर मुलं सुद्धा मोठी होतात आणि छोटी छोटी स्वप्न पाहिली तर मुलं सुद्धा छोटी छोटी राहतात. तुम्ही लहानपणीपासूनच मुलांनी नोकरी करावी, मुलांनी छोटीशी नोकरी करावी, त्यानं त्याचा उदरनिर्वाह केला पाहिजे, भागवला पाहिजे, त्यानं त्याचा संसार हाकला पाहिजे, संसाराचा गाडा त्याला हाकता आला पाहिजे, हे साधे आणि सामान्य स्वप्न पाहताय. आणि एवढे साधे आणि एवढे सामान्य स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा जिजाऊंसारखं मोठं स्वप्न पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणतो आई तुम्ही सुद्धा जिजाऊ व्हा. हो, प्रत्येक आई वडिलांची सामान्य अपेक्षा माझ्या मुलानं माझी सेवा करावी, माझं घर सांभाळावं. एक आई आपल्या मुलाचं उत्तम करिअर घडवू शकते, एक आई आपल्या मुलाचं उत्तम भविष्य घडवू शकते, पण ती जर जिजाऊ झाली तर. हो, म्हणून म्हणतोय आई तुम्ही जिजाऊ व्हा. पहा, बालवयातच शिवबावर जिजाऊंनी संस्कार केले. बाळराजे म्हणायच्या, जिजाऊ मासाहेब काय बोलायच्या? बाळराजे बाळराजे आले. रांगत असल्यापासून त्या बाळाला बाळराजा म्हणणारी आई. उराशी एक स्वप्न होतं जिजाऊ मासाहेबांचं, 5-5 शाह्याला बगल द्यायची आणि स्वतःच स्वराज्य उभा करायचं. स्वतःची निर्मिती खूप महत्वाची असते. काहीतरी स्वतः निर्माण करा. नोकऱ्या करीत बसणं हा पर्याय तर शिवबाराजांकडे होताच की. म्हणजे शिवबाराजांच्या घरातच नोकरी होती आणि त्यावेळेसची ती नोकरी परंपरेनं, वारसा हक्कानं मिळत होती. ती चाकरी, ती नोकरी परंपरेनं आणि वारसा हक्कानं शिवाजी महाराजांकडे येणारच होती. पण तरी सुद्धा त्या नोकरीला लाथ मारली आणि धाडस केलं स्वराज्याचं, स्वतःचं वेगळं राज्य निर्माण करण्याचं. हे धाडस शिवबाराजांच्या अगोदर जिजाऊ मासाहेबांच्या मनात होतं. म्हणजे धाडशी मूल जन्माला यावं, कर्तृत्ववान मूल जन्माला यावं, त्यासाठी आई अगोदर कर्तृत्ववान असली पाहिजे, धाडशी असली पाहिजे. ते बीज तिच्या मनात असलं पाहिजे, तो विचार तिच्या मनात असला पाहिजे. आणि जिजाऊ मासाहेबांच्या मनात हा विचार होता. इडा टळो पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो, हा विचार जिजाऊ मासाहेबांच्या मनात होता. हे स्वप्न जिजाऊ मासाहेबांचं होतं. ही संकल्पना सुद्धा जिजाऊ मासाहेबांची होती आणि ती छत्रपतींनी पूर्ण केली. पण संकल्पना जिजाऊ मासाहेबांची, म्हणून जिजाऊ मासाहेबांना स्वराज्य संकल्पक असं म्हणतात. तुम्ही सुद्धा संकल्पक आई बना. तुमच्या मनात संकल्प राहू द्या. म्हणजे पिढ्यानं पिढ्या मुलांकडे काही गुण गेले पाहिजे. माझ्या वडिलाची मिराजिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा असं म्हणणारी जगद्गुरु तुकोबराय. माझ्या वडिलांपासूनच हे काम चालू आहे, मी ते पुढे नेटानं चालू ठेवतोय. म्हणजे पांडुरंगाला बोलताना म्हणतात हे पिढ्यानं पिढ्या माझ्या होतंय. तुकोबरायांच्या बाबतीत 8 पिढ्यांपासून घरामध्ये वारसा होता विठ्ठल भक्तीचा. तसं जिजाऊ मासाहेबांना वाटायचं अगोदर स्वराज्य उभा राहावं, मग ते कुठं स्वराज्य शिवबाराजांच्या काळात उभा राहिलं. साधी गोष्ट सांगतो, मारवाडी ब्राह्मण, गुजराती जसं स्वतःचं एखादं दुकान थाटतात,
व्यापार करणारी माणसं ही. आणि ते दुकान त्यांच्या पुढच्या पिढीसाठी कामाला येतं. नोकरीच्या मागे पळत बसत नाही. मी नोकरी करणाऱ्यांसाठी निगेटिव्ह करतोय असं अजिबात नाही. पण मला सांगायचंय, छोटी छोटी स्वप्न जर पाहिले, नोकरी फक्त 30, 20, 25, 30 वर्षापुरती मर्यादित असते, लक्षात ठेवा. पुन्हा तुमच्या मुलाला काहीतरी करावंच लागतं. नवीन नवीन पिढीला पुन्हा नवीन काहीतरी करावं लागतं. आणि एकदा तुमचा व्यवसाय उभारला की तोच व्यवसाय पुढची पिढी सुद्धा करू शकते. तोच व्यवसाय त्याची पुढची पिढी करू शकते. पण अगोदर तुम्ही संकल्प केला पाहिजे की निर्माण काय करायचं, काय सुरुवात काय करायची. साध्या साध्या गोष्टी आहेत. मोठी स्वप्न बघणारी माणसं कधी छोटं राहत नाहीत आणि छोटी स्वप्न पाहणारी माणसं आयुष्यात कधी मोठं होत नाहीत. हा साधा विचार लक्षात ठेवा. आणि म्हणून समग्र आईनं मोठा विचार करायला हवा. जी माणसं मोठा विचार करतात ती आयुष्यात कधी छोटी राहत नाहीत. आणि आई ही शक्ती अशी आहे की उत्तम मूल घडवते. म्हणजे शाळेमध्ये तुम्ही जर मुलाला टाकलं तर शाळेमध्ये फक्त संस्कार नाही तर शिक्षण दिलं जाईल. पण संस्कार देणारी माता हे जगातलं पहिलं विद्यापीठ आहे मुलांच्या बाबतीतलं. शिवबाराजाला जिजाऊ मासाहेबांनी संस्कारही दिले, शिक्षणही दिलं. शिवबाराजांच्या पाठीशी खंबीरपणे धीरोदात्तपणे त्या उभाही राहिल्या. स्वराज्य स्थापनेसाठी हा संकल्प आपल्या मुलाला देणारी जगातली पहिली आई. बरं, नुसता संकल्प दिला नाही, नुसतं स्वप्न दाखवलं नाही, ते स्वप्न साकार करायचंय. त्याला लहानपणीपासूनच बाळराज्य म्हणून संबोधलं गेलं आणि त्याच्या पाठीशी धीरोदात्तपणे उभे राहिल्या. पहिला किल्ला घेण्यापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत धीरोदात्तपणे आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारी आई बना. आणि म्हणून म्हणतोय मी, आई तुम्ही जिजाऊ बना. होय, छत्रपती जन्माला यावेत, शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण स्वतःच्या घरात नको, त्यासाठी आई व्हायला नको, त्यासाठी शहाजी व्हायला नको. मूल मोठं व्हावं प्रत्येक आई वडिलांची सामान्य अपेक्षा. पण मोठ्या मुलांसाठी आपण काय मोठं स्वप्न त्याला देतोय का? आपण काही मोठा संकल्प करतोय का? मुलाला कुठल्याही क्षेत्रातील शिवाजी बनवू द्या, पण त्या क्षेत्राचं बाळकडू तुम्ही दिलं पाहिजे. त्याला उभं तुम्ही केलं पाहिजे आणि धीरोदात्तपणे आणि खंबीरपणे पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला जिजाऊ व्हावे लागेल. हो, सगळं काही सहन केलं जिजाऊ माँसाहेबांनी. अगदी शिवबाराजाच्या जन्माच्या अगोदरपासूनच वेगवेगळी संकट, नात्यातलं काही वितुष्ट, हे सगळं जिजाऊ माँसाहेबाला सहन करावं लागलं. आणि सहन करणारी माणसं मोठी होतात. तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे साहोनिया टाकी घाय आणि पाशानं देवची झाला पाहे. तुम्हालाही देव बनायचं आहे. तुम्ही देव बनलात तर तुमची मुलं देव बनणार आहेत. जिजाऊंचा हा आदर्श आजच्या जिजाऊ जयंती निमित्तानं घेऊया आणि हा व्हिडिओ येणाऱ्या जिजाऊ जयंतीपर्यंत प्रत्येक आईपर्यंत घेऊन जाऊया. ही जिम्मेदारी एक मावळा म्हणून आपली सर्वांची. भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.